आज रत्नागिरीला चाललेलो आणि पोलिसांनीच वाटत अडवलं बघा, मोठा कांड झाला. तर नमस्कार मित्रांनो, आज माझ्यासोबत आहेत सचिन सर आणि यांना घेऊन चाललोय आम्ही रत्नागिरीला. जायच्या आधी सचिन सर म्हणलं दळवी चहावर गाडी घे, चहा पिल्याशिवाय आपण काय तर पुढचं काम करा नको. मी तर काय चहा पित नाही. सचिन सर म्हणलं तुम्ही प्या आणि इथं चहा पिऊन निघालो आम्ही आता बांबोड्याला. बांबोड्यातनं मलकापूर आणि मलकापुरातनं आंब्याघाटात आणि आंब्यात आलं. इथं आणि सचिन सरांनी गाडी थांबवली. इथं आणि तिने चहा प्यायला गाडी थांबवली. मी तर काय चहा पित नाही. सचिन सरांनी म्हणलं तुमचं तुम्ही प्या, मी बसतो गाडीत. चहा प्यायचा राहू दे म्हणत होते, निदान वडा तर खा. इथं एक दोघांनी वडा खाल्ला आणि गाडीत जरा चकनाक पार्सल घेतला बघा, जाताना काय तर चगळायला असू दे. आणि परत आंब्या मार्गे निघालो आम्ही रत्नागिरीला. आणि घाटातनं जरा पुढे आलो, इथं होती बघा ट्रॉफिक वाली. यांचा जरा बारीक असा व्हिडिओ करत होतो मी आणि व्हिडिओ करत्याला बघितला एका पोलिसानं गाडी बाजूला घ्यायला लावली की ही कायम इथं थांबतात बघा मित्रांनो. मला वाटलं कोल्हापूरची गाडी बघून थांबवणार नाही. थांबवल्यावर लायसन, पीयूसी, इन्शुरन्स सगळेच मागायला आलीत की कागदपत्र गाडीची. साहेबांना म्हणलो साहेब गाडी नवीन आहे, 3 महिने झाले. मग कुठं नुसतं लायसन बघून गाडी सोडली. मला वाटलं लावतात मोठ्याच्या मोठा बांबू. काय मित्रांनो, डॉक्युमेंट व्यवस्थित असलेत, भ्यायची काय गरज आहे. तर आपण बोलत बोलत रत्नागिरीत पोहोचलो. कारण रत्नागिरीत आपल्याला या परकार हॉस्पिटलला परत व्हिजिट द्यायची आहे. जरा इथला प्रॉब्लेम काय अजून मित्रांनो सॉल्व्ह होईना झालाय, म्हणून एक क्रॉस चेक करायसाठी दुसरं एक मशीन आणून यांना देणार आहे. एक शनिवारपर्यंत चेक कराय आणि शनिवारी आम्ही परत यायचं आहे. इथं आल्यावर मला वाटलं 5 मिनिटाचं काम आहे, कारण नवीन मशीनला नवीन डीआरला ते यायला परत सॉफ्टवेअर सगळी इन्स्टॉल करायला लागले की एक काम करता करता कधी एकदा 3 वाजलं मला कळालंच होतं. आणि माझ्यामुळे सचिन सर उपाशी. सचिन सरांनी गाडीत जाऊन मागवला की यांनी पिझ्झा बाहेर कुठं हॉटेलला जेवायला लागाय नको म्हणून. आणि पिझ्झा केवढा आहे बघा की दोघांना सवय कसा तर जरा खाल्ला आणि उरलेला सरांनी दिला कुणाला तर. आणि मी गेलो पुढचं काम कराय, लवकर आटपून आणि घरला जायचंय. 5 मिनिटाचं काम म्हणून आलोय बघा मित्रांनो. सकाळी 12 ला आलोय, दुपार पण आटपून घरला जायचंय. आणि रात्रीचं 7:30 वाजता मित्रांनो इथलं काम झालंय बघा. 2-4 एक्सरे काढले, व्यवस्थित आलीत आणि ह्यांना दिला व्यवस्थित वापरायला. आणि इथनं यांचा निरोप घेऊन चाललोय आता कोल्हापूरला बघा मित्रांनो. असला वैताग आलाय मित्रांनो. आणि सकाळच्या त्या मैद्याच्या पिझ्झावर आहे बघा मित्रांनो, काय जेवल्यासारखं पण वाटलं नाही. आणि त्या मैद्यानं पोट पण गच झाले. कसली परिस्थिती आली बघा की मित्रांनो. त्या पिझ्झा खाऊन दिवस काढायचे दिवस आले. या यायला कोल्हापूरात जाऊन तेवढा तांबडा पांढरा खातो, दुखते तेवढा मुतकडा दुखतोय देऊ. इथनं कोल्हापूर 130 किलोमीटर आहे बघा. 11:30 वाजता कोल्हापुरात पोहोचले बघा. आणि या ग्रीनफील्ड हॉटेलमध्ये आता जेवणार आहे तांबडा पांढरा. इथं नॉनव्हेज जेवण चांगलं मिळतं असं ऐकलेलं, बघा कसं असते. आणि इथं मागवताना यांची स्पेशल ग्रीनफील्ड मटन घरगुती असं काय असते ते मागवलेलं. ही डिश मालवणी मटन हंडी सारखीच असते. जरा मटन फ्राय मिळतंय आणि तांबडा रस्सा सेपरेट मिळतोय. आणि आम्ही पांढरा रस्सा एक्स्ट्रा घेतलेला बाउल मध्ये. जेवण खरंच चांगलं होतं आणि मित्रांनो बिल पण लय झालेलं नव्हतं. ती डिश जी होती ती 390 रुपयाची होती बघा. आणि टोटल बिल 650 झालेलं. तर मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि तुमचा असा सपोर्ट राहू दे. आणि मित्रांनो तेवढं फॉलो केला नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. थँक्यू.